नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मॉड्युलेशन. पहिल्या दोन लेक्चरमध्ये आपल्याला ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, आणखी टाइप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम्स हे अभ्यासत असताना मॉड्युलेशन मॉड्युलेशन असा शब्द पुन्हा पुन्हा वापरला गेला, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन आपण पुढच्या टॉपिकला घेणार आहोत, म्हणजे आजच्या टॉपिकला घेणार आहोत असं सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे आज आपण मॉड्युलेशन म्हणजे ज्या शब्दाची उत्सुकता तुमची ताणलेली आहे, तर आज हा मॉड्युलेशन शब्द नक्की त्याचा अर्थ काय आहे आणि या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये याला इतकं महत्व का आहे ते आज तुम्हाला समजून जाईल. तर मॉड्युलेशनची व्याख्या करताना अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर इथं दिलेलं आहे पहा की मॉड्युलेशन इज द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ इन्फॉर्मेशन टू हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल. बरोबर, म्हणजे इथं काय करणार आहे आपण, एक इन्फॉर्मेशन सिग्नल आहे. ओके, इन्फॉर्मेशन सिग्नल तुमच्याकडे आहे आणि हा इन्फॉर्मेशन सिग्नल कशामध्ये ऍड करायचा आहे, तर कॅरियर मध्ये, म्हणजे जी हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे. बरोबर, हा जो सिग्नल आहे तो आर एफ म्हणूया आपण याला, आणि हा जो सिग्नल आहे याला आपण एफ म्हणूया. आता आपण काय करतोय, तर हा एफ सिग्नल आहे तो याच्या बरोबर मिक्स करतोय. आता याचा रिझल्टंट काय असेल, तर त्याला आपण म्हणणार आहे मॉड्युलेटेड सिग्नल. ओके, मॉड्युलेटेड सिग्नल. तर आता हे जे मॉड्युलेशन आहे हे करण्याची गरज का भासली आपल्याला, आणि हे मॉड्युलेशन किती प्रकारचं आहे याचाही अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर इथं मी सांगितलं तुम्हाला की इन्फॉर्मेशन सिग्नल जो आहे तो इन्फॉर्मेशन सिग्नल समजा ॲनालॉग असेल, म्हणजे या पद्धतीनं असा असेल, किंवा अभ्यासासाठी आपण घेताना सरळ सरळ काय करतो, तर एखादी साईन वेव्ह घेतो अभ्यासासाठी, म्हणजे एखादा साईन वेव्ह सिग्नल सुद्धा असेल. ओके, हा एफ सिग्नल झाला. आणि आर एफ सिग्नल म्हणजे कसा असेल, तर आपण समजूया की ही साईन वेव्हच आहे परंतु हाय फ्रिक्वेन्सी, आणि हाय फ्रिक्वेन्सी असेल तर आपल्याला हे स्पेसिंग आहे ते थोडंसं कमी काढून हे करावं लागेल. ओके, अशा पद्धतीनं हा आर एफ सिग्नल असणार आहे. आता आर एफ सिग्नल आणि हा झाला इन्फॉर्मेशनचा एफ सिग्नल. ओके, आता हे जे दोन सिग्नल्स आहेत आपण हे दोन सिग्नल एकत्र मिक्स करणार आहे, आणि मिक्स केल्यामुळं काय होणार आहे, तर मिक्स करत असताना या कॅरियरच्या तीन कॅरेक्टरिस्टिक्स वर त्याचा इफेक्ट पडू शकतो. त्यापैकी एका वेळेला एकच कॅरेक्टरिस्टिक्स आपण बदलणार आहे आणि इतर दोन कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या फिक्स ठेवणार आहेत. त्याच्या तीन महत्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक आहे एम्प्लिट्यूड, दुसरा आहे फ्रिक्वेन्सी, आणि तिसरा आहे फेज. तर या तीन कॅरेक्टरिस्टिक्स पैकी एकच कॅरेक्टरिस्टिक्स एका वेळेला चेंज होते, आणि ती कशानुसार, तर या इन्फॉर्मेशन सिग्नल जो आहे या इन्फॉर्मेशन सिग्नलच्या एम्प्लिट्यूड नुसार. म्हणजे या इन्फॉर्मेशन सिग्नलचा एम्प्लिट्यूड वाढेल किंवा कमी होईल त्यानुसार याचं एम्प्लिट्यूड चेंज होईल, फ्रिक्वेन्सी चेंज होईल किंवा फेज चेंज होईल. अशा पद्धतीनं ऍक्च्युली प्रोसेस घडते. जर फक्त आपण एम्प्लिट्यूड बदलत असू आणि फ्रिक्वेन्सी आणि फेज कॉन्स्टंट ठेवत असू, तर अशा प्रकारच्या मॉड्युलेशनला एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणायचे. ओके, जर आपण फ्रिक्वेन्सी फक्त बदलत असू आणि ह्या दोन गोष्टी स्थिर ठेवत असू, तर त्या प्रकारला आपण म्हणणार आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. आणि जर आपण फक्त त्या कॅरियर सिग्नलची फेज चेंज करत असू आणि त्या कॅरियर सिग्नलचं एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल म्हणजे स्थिर असेल, तर अशा प्रकारच्या मॉड्युलेशनला आपण म्हणणार आहे फेज मॉड्युलेशन. म्हणजे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असे तीन प्रकार आहेत या मॉड्युलेशनचे. ते आपण डिटेल्स मध्ये पुन्हा घेणार आहे पुढच्या आर्टिकलला. तत्पूर्वी मॉड्युलेशन म्हणजे काय आणि याची गरज काय हे आपण इथं अभ्यासणार आहोत. तर अजूनही या मॉड्युलेशनची गरज काय ही गोष्ट मी एक साध्या उदाहरण देऊन तुम्हाला एक्सप्लेन करतोय. समजा एक व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती
एका दूर ठिकाणी जाणार आहे मेसेज घेऊन. ओके, ही एक जागा आहे. या ठिकाणी तिला मेसेज पोच करायचा आहे आणि हे अंतर जे आहे, तर उदाहरणार्थ आपण म्हणूया की 100 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 100 किलोमीटर अंतर याला पार करायचे. खरं तर ही जर व्यक्ती असेल तर एवढं अंतर पार करणं हे त्याला तसं अशक्य होणार आहे. बरोबर? मग यासाठी तो कशाची मदत घेईल? तर तो एखादं साधन पाहिल की जे वेगानं जाणार असेल आणि ते दूर अंतरापर्यंत पोहोचेल अशा वेतानं तो पाहिल. म्हणजे या व्यक्तीकडे इन्फॉर्मेशन आहे, बरोबर, आणि ती दूर अंतरावर द्यायची म्हणजे हा झाला इन्फॉर्मेशन सिग्नल. ओके, आणि दुसरं साधन तो पाहतोय आणि ते साधन असं पाहिजे की जे दूर अंतरापर्यंत वेगानं जाईल. म्हणजे या व्यक्तीला पोहोचायला समजा एवढं अंतर पार करण्यासाठी समजा 3 दिवस लागणार असतील, बरोबर, तर तेच अंतर एखादी दुसरं साधन असेल ते 3 तासात सुद्धा पार करू शकेल. ओके, अशा पद्धतीचं एखादं तो साधन शोधणार आहे. समजूया की आपण एक घोडा आहे आणि तो लांब अंतरापर्यंत जातो हे आपल्याला माहित आहे. आता या व्यक्तीने दूर अंतरापर्यंत जाण्यासाठी एका घोड्याची निवड केलेली आहे. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे ती, हा घोडा जो आहे तो लांब अंतरापर्यंत जाणार आहे, बरोबर. मग ही इन्फॉर्मेशन या घोड्यावर बसणार आहे आणि ती हे जे अंतर आहे ते लांबपर्यंत पल्ला पार करणार आहे आणि इथं ती पोचू शकणार आहे. अशा बेतानं ही संकल्पना आहे. तर आता एक ही जी व्यक्ती आहे ती लांब अंतर जाऊ शकत नाही आणि ही व्यक्ती हा जो घोडा आहे तो लांब अंतरापर्यंत जाऊ शकतो परंतु त्याच्याकडे इन्फॉर्मेशन नाही. असंच असतं की एएफ सिग्नल हा इन्फॉर्मेशन सिग्नल आहे, ऑडिओ इन्फॉर्मेशन, ती दूर अंतरापर्यंत जाऊ शकत नाही आणि कॅरियर फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण ज्याला आरएफ म्हणतोय ती म्हणजे या घोड्यासारखं आहे की ती दूर अंतरापर्यंत जाऊ शकते परंतु त्याच्याकडे काय नाही तर इन्फॉर्मेशन नाही. अशा वेळी या दोन वेव्ज एकत्र येतात आणि ते आपलं टार्गेट अचीव करतात म्हणजे त्या दूर अंतरापर्यंत जाणार आहेत. आता पहा की ही जी व्यक्ती आहे ती या घोड्यावर बसलेली आहे आणि आता ही दूर अंतर जाणार आहे. आता सोयीचं काय झालं, याची जी क्षमता होती तीही भरून निघाली आणि याची जी क्षमता होती तीही भरून निघाली की हा इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही आणि हा देऊ शकतो तो लांब अंतरापर्यंत जाऊ शकत नाही. ही रिक्वायरमेंट फुलफिल केली कशामुळे, तर या दोन एकत्र आल्यामुळे. तर ही जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्च्युअली मॉड्युलेशन. की ही रिक्वायरमेंट फुलफिल केली एएफची की लांब अंतरापर्यंत जायचंय तर याची आरएफची मदत घ्यायची आणि दोन एकत्र करायचे आणि दूर अंतरापर्यंत जायचं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲक्च्युअली मॉड्युलेशन. म्हणजे घोड्यावर बसणं ही प्रोसेस जी आहे ती मॉड्युलेशन प्रोसेस आहे. आता हा घोडा या दूर अंतरापर्यंत जाणार आहे. या ठिकाणी इथं गेल्यानंतर काय होईल तर हा व्यक्ती जो आहे ती इथं इन्फॉर्मेशन देण्यासाठी समजा या घोड्यावरून उतरेल, बाजूला होईल आणि घोडा सोडून दिला जाणार आहे, बरोबर. म्हणजे ही जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहे डिमॉड्युलेशन. म्हणजे इथं काय केलं जाणार आहे की आरएफ ला पुन्हा सोडून दिलं जाणार आहे आणि एएफ ला बाजूला करून घेणार आहे की आपली मूळ इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला मिळवायचे. तर अशा वेळेला आपण एएफ सिग्नल विभक्त करणार म्हणजे आरएफ आहे तो सोडून देणार आणि केवळ एएफ सिग्नल जो आहे तो इथं पाठवला जाणार आहे, बरोबर. तर या ज्या प्रोसेसला आपण त्यावेळेला म्हणणार आहे डिमॉड्युलेशन. ओके, तर मी या मॉड्युलेशन या शब्दाची तुम्हाला कन्सेप्ट इथं सांगितली की घोड्यावर बसून जाणं म्हणजे एक प्रकारचं मॉड्युलेशन प्रोसेस आहे. ओके, आता आपण पाहूया की या मॉड्युलेशनची गरज काय आहे. इथं एक गरज तुम्हाला स्पष्ट झाली की हे जे एएफ सिग्नल आहेत ते लांब अंतरापर्यंत जाऊ शकत नाहीत कारण त्यांची ऊर्जा कमी आहे आणि त्यामुळे ते दूर अंतर जाऊ शकत नाहीत. जसं हा मनुष्य आहे, या मनुष्याची ऊर्जा कमी आहे, तो लांब अंतर जाऊ शकत नाही. हा घोडा आहे, याची ऊर्जा आहे की तो लांब अंतरापर्यंत जाऊ शकतो. याची कपॅसिटी अशी आहे की याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे आणि याची कपॅसिटी अशी आहे की याच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आणि फक्त ताकद आहे.
ओके, तर अशा वेळेला या दोन सिग्नल्स एकत्र करून आपण ते दूर अंतरावर पोहोचण्याचं जे आपलं टार्गेट आहे ते आपण अचीव करतोय. दॅट प्रोसेस इज ऍक्च्युली मॉड्युलेशन. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिकच्या भाषेमध्ये सांगता येईल की हा मेसेज सिग्नल आहे आणि हा कॅरियर सिग्नल आहे. हे दोन एकत्र केले जातात. हे ज्या डिव्हाइसमध्ये एकत्र केले जातात त्याला मॉड्युलेटर असं म्हणतात. आणि या दोघांचं मिश्रण म्हणून जो नवीन सिग्नल तयार होतो याला आपण म्हणणार आहे मॉड्युलेटेड सिग्नल. आता आपण पाहणार आहोत नेसेसिटी ऑफ मॉड्युलेशन. तर मॉड्युलेशनची गरज आपल्याला का भासते. इथं पहिलं जे कारण आहे ते आपण सांगतोय की अँटेनाची उंची. तर हाईट ऑफ अँटेना किंवा लेंथ ऑफ अँटेना रिक्वायर्ड याच्यावर आपण विचार करायचा आहे. तर कुठलाही एखादा ट्रान्समीटर असेल किंवा रिसिव्हर असेल तर या ट्रान्समीटरला सिग्नल प्रक्षेपित करायचा असेल तर काय कशाची गरज आहे, तर अँटेनाची गरज आहे. आता या अँटेनाची उंची किती असावी आणि की जो पूर्ण क्षमतेने सिग्नलचं रेडिएशन करेल किंवा दूर अंतरापर्यंत पाठवेल. ओके, तर ही उंची काढण्याचं जे सूत्र आहे ते तुम्हाला मी इथं सांगतो की हे साधारणतः आपण पाहिलं तर λ/4 एवढी हाईट असावी लागते. म्हणजे एल लेंथ ऑफ अँटेना इज इक्वल टू λ/4. म्हणजे लॅम्बडा हे काय आहे तर वेवलेंथ. आणि ही वेवलेंथ कशी काढतात तर लॅम्बडा इज इक्वल टू लाईट व्हेलॉसिटी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला प्रक्षेपित करायची ती फ्रिक्वेन्सी. आता इथं तुम्हाला लाईट व्हेलॉसिटी माहित आहे 3 गुणिले 10⁸ बरोबर, डिवाइड बाय एक उदाहरणार्थ आता फ्रिक्वेन्सी आपण घेऊया. एफ इज इक्वल टू 20 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी घेतली मी, तर इथं 20 किलोहर्ट्ज. ओके, आता काय होईल इथं साधारणतः कॅल्क्युलेशन येते 15 किलोमीटर. ही झाली लॅम्बडा. बरोबर, आता किती पाहिजे लॅम्बडाच्या 1/4 म्हणजे 15 किलोमीटर डिवायडेड बाय 4 म्हणजे साधारणतः 3.75 किलोमीटर एवढ्या उंचीचं काय पाहिजे आपल्याला अँटेना पाहिजे. आणि एवढा मोठा अँटेना उभा करणं अशक्य आहे. म्हणून आपण या ऑडिओ सिग्नलचं प्रक्षेपण थेट करत नाही. कारण ही जी फ्रिक्वेन्सी आपण घेतली ती ऑडिओ मधली उच्चतम फ्रिक्वेन्सी धरलेली आहे. याच्यापेक्षा इतर फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे ऑडिओची फ्रिक्वेन्सीची रेंज जी आहे ती आपल्याला माहित आहे की 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी रेंज आहे. यातली महत्तम फ्रिक्वेन्सी होती बरोबर ती आपण इथं घेतली होती. आणि महत्तम फ्रिक्वेन्सी घेऊन सुद्धा जर अँटेना हाईट एवढी येत असेल तर याच्यापेक्षा कमीत कमी फ्रिक्वेन्सीला त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे आणि हे सगळं अशक्य आहे. म्हणून आपण या ऑडिओ फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रक्षेपित करू शकत नाही. हे याचं पहिलं कारण आहे. आता याच उदाहरणामध्ये आपण असे घेऊ शकतो की जर अँटेना प्रक्षेपित करायची फ्रिक्वेन्सी आपण 10 मेगाहर्ट्ज आहे असं समजलं. फॉर एक्झाम्पल काय करूया 10 मेगाहर्ट्ज एफ इज इक्वल टू 10 मेगाहर्ट्ज घेतलं तर हे वरील प्रमाणे सगळं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर साधारणतः एल ची किंमत येते 7.5 मीटर. आणि एवढ्या उंचीचा अँटेना तयार करणं शक्य आहे. आणि आपण जर पाहिलं तर आजकाल या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत प्रक्षेपित करायच्या त्या 10 मेगाहर्ट्ज 100 मेगाहर्ट्ज गिगाहर्ट्ज या रेंजमध्ये असतात. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की हे अँटेनाची जी उंची आहे ती त्याच्यापेक्षाही कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे जेवढ्या तुम्ही हायर फ्रिक्वेन्सी कॅरियर फ्रिक्वेन्सी निवडाल तेवढी अँटेनाची जी उंची आहे ती आपल्याला कमीत कमी ठेवता येणार आहे. आणि म्हणून पहिलाच जो आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागला तो की अँटेनाची उंची. ओके, आता दुसरा प्रॉब्लेमच्याकडे आपण वळूया.
आता दुसरा प्रॉब्लेम इथं आपण स्पष्ट केलेला आहे, तो म्हणजे पुअर रिसेप्शन. आता आपण सांगितलं की मगाशी सुद्धा की मॉड्युलेशनची गरज का पडते, तर एफ सिग्नल फ्रिक्वेन्सी जी आहे तर त्याची जी ऊर्जा जी आहे, बरोबर, त्याची जी एनर्जी आहे ही ऍक्च्युली लो आहे. त्यामुळे इट कांट ट्रॅव्हल टू अ लार्ज डिस्टन्स ते कव्हर करू शकत नाही, बरोबर. आणि यामुळं या आपण ऑडिओ फ्रिक्वेन्सीचं थेट प्रक्षेपण करत नाही, म्हणजे हे जे रिसेप्शन आहे आपण ते पुअर आहे असं आपण म्हणू शकतो. तिसरा जो मुद्दा इथं आपण एक्सप्लेन करणार आहोत, हा दुसरा मुद्दा आपण एक्सप्लेन केला की ते होतं पुअर रिसेप्शन बिकॉज द फ्रिक्वेन्सी ऑफ मेसेज सिग्नल इज व्हेरी लो, बरोबर. If the signals are to transmit through wireless system, radiated ground waves travel a short distance along the curvature of Earth, and hence the strength of this received signal is very poor. हे दुसरं एक कारण सांगितलेलं आहे. हे कारण अशा पद्धतीने सांगितलं आहे की ज्या वेळेला तुम्हाला ऑडिओ फ्रिक्वेन्सीचं प्रक्षेपण करायचंय, म्हणजे या अँटेना पासून ऑडिओ फ्रिक्वेन्सी तुम्हाला पृथ्वीवर प्रक्षेपित करायच्या असतील तर त्याला ग्राउंड वेव्ह प्रोपॅगेशन वापरलं जातं, म्हणजे ट्रान्समीटर पासून रिसिव्हरला. आणि ग्राउंड वेव्ह प्रोपॅगेशन मध्ये हे डिस्टन्स आपल्याला लार्ज मिळत नाही. म्हणजेच अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जो पहिला मुद्दा सांगितला तसंच की एफ सिग्नलची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे त्याची एनर्जी कमी आहे, आणि एनर्जी कमी असल्यामुळे ते लांब अंतरापर्यंत जाऊ शकत नाही. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तर तिसरा मुद्दा जो आहे तो इंटरफरन्स. इंटरफरन्स म्हणजे इथं काय होणार आहे, तर समजा आकाशवाणी केंद्र म्हणजे ऑडिओ फ्रिक्वेन्सी आपल्याला जी प्रक्षेपित करायची आहे, तर प्रक्षेपित करावयाची आकाशवाणी केंद्र आपण इथं उभी केली समजा. हे एक आहे, हे दुसरं आकाशवाणी केंद्र आहे, आणि हे तिसरं आकाशवाणी केंद्र आहे. अशा पद्धतीनं 3 आकाशवाणी केंद्र आहेत, आणि इथं एखादा रेडिओ रिसिव्हर ठेवलेला आहे. ओके. तर यानं सिग्नल जो प्रक्षेपित केलाय तोही याच्याकडे येईल, यानं केलेलाही येईल, आणि यानं केलेलाही येईल. आता याची फ्रिक्वेन्सी रेंज जर विचारात घेतली तर हा म्हणणार की मी ऑडिओ फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करतोय म्हणजे 20 to 20 किलोहर्ट्झ. ओके. हा पण तेवढीच करणार आहे 20 to 20 किलोहर्ट्झ, आणि हा सुद्धा तेवढीच करणार आहे 20 to 20 किलोहर्ट्झ. हीच फ्रिक्वेन्सी. सगळ्याच फ्रिक्वेन्सी जर सारख्या असतील तर त्या एकत्र मिक्स होतील, आणि त्या मिक्स झाल्या तर त्या आपल्याला विभक्त करता येणार नाहीत. मग या ऐकणाऱ्याला एकदम गोंगाट निर्माण होईल, आणि त्यामुळं अशा प्रकारचं इंटरफरन्स निर्माण झाल्यामुळं हे ऑडिओ फ्रिक्वेन्सीचं थेट प्रक्षेपण करणं आपल्याला शक्य नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा 3 व्यक्ती असतील. समजा ही व्यक्ती ए आहे, ही बी आहे, आणि सी आहे. हा समजा रिसिव्हर आहे, आणि हे दोघ जण ट्रान्समीटर आहेत. ओके. आणि हे बोलायला लागले. एका वेळेला यानंही बोलणं सुरू केलं आणि यानंही सुरू केलं तर या व्यक्तीला ही व्यक्ती, ह्या दोन व्यक्ती काय बोलतात ते कळायचंच बंद होईल, कारण या दोघांनी ऑडिओ सिग्नल्सच डायरेक्टली प्रक्षेपित केलेले आहेत, आणि हे याला अकलनीय होईल की तो त्याचं आकलन करू शकणार नाही. म्हणूनच आपण म्हणतो की इंटरफरन्स निर्माण होईल, आणि ऑडिओ फ्रिक्वेन्सीचं प्रक्षेपण याच कारणामुळं अशक्य आहे. अशी आपण 3 कारणं तुम्हाला सांगितली की हाईट ऑफ अँटेना रिक्वायर्ड, देन पुअर ट्रान्समिशन, पुअर रिसेप्शन, आणि तिसरं जे सांगितलं ते इंटरफरन्स. या 3 कारणामुळे आपण ऑडिओ फ्रिक्वेन्सीचे सिग्नल थेट प्रक्षेपण करत नाही. आणि मग याच्यावर पर्याय काय, तर पर्याय एकच, आणि तो म्हणजे मॉड्युलेशन, की जी लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे तो हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल बरोबर मिक्स करायचा आणि दूर अंतरापर्यंत पाठवून द्यायचा, दॅट इज मॉड्युलेशन. आणि हे मॉड्युलेशनच आपण यापुढे वापरणार आहे. मला वाटतं की आजच्या लेक्चरमध्ये जे मॉड्युलेशन म्हणजे काय आणि
मॉड्युलेशनची गरज का आहे, हे दोन मुद्दे आपण स्पष्ट केलेले आहेत. हे तुम्हाला निश्चितपणे आवडले असतील आणि याबद्दल जे काय कमेंट्स असतील ते आपण या YouTube चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.